घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा अवघियांचा ठाव पायावरी जीवभाव घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा पांडुरंगा करो प्रथम प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सन्निलं मुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान्देव मुक्तावरी नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी पायावरी माझा पायावरी यावार करी संतांचा 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 मस्तक माझा पायावरी यावार करी संतांचा यावार करी संतांचा यावार करी संतांचा मस्तक माझा पायावरी यावार करी संतांचा अवघ्या उपचारा एक मनची दातारा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवाकडे पांडुरंगाकडे प्रार्थना करतात विठ्ठल देवाकडे प्रार्थना करणारा हा अभंग आहे.
भगवत प्राप्तीची शास्त्रामध्ये जेवढी साधनं सांगितलेली आहेत, सर्व साधनामध्ये श्रेष्ठ साधन म्हणून जे साधन सांगितलं जातं, ज्याला विहंगम मार्ग म्हटलं जातं, असा ज्ञानासारखा असणारा मार्ग. ज्ञान झालं की लगेच भगवत प्राप्ती, लगेच मोक्ष. तर आज ज्ञान झालं आणि वर्षा 6 महिन्यांनी मोक्ष असं नाही. ज्या क्षणाला ज्ञान होईल त्याच क्षणाला काय मुक्ती प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होतो. भगवत प्राप्ती ही फक्त एक अर्थ एकच, फक्त शब्द वेगळे वेगळे. ज्ञानासारखं सर्वश्रेष्ठ साधन आहे. अष्टांग योग आहे, कर्म मार्ग आहे, तीर्थयात्रा आहे, तपश्चर्या आहे, यज्ञासारखी साधना आहे. अशी अनेक अनेक साधना आहेत. पण ही सगळी साधना एका बाजूला आणि देवाची केलेली प्रार्थना ही एका बाजूला. विठ्ठल त्याचं कारण आहे. बाकीची साधना करणारा जो साधक आहे त्या साधकाला फलप्राप्तीची जबाबदारी ही त्याच्या स्वतःवर असते. स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतः साधना करून फलापर्यंत जावं लागतं. ती जिम्मेदारी त्या साधकावर असते. आणि मग स्वतः जिम्मेदारी घेऊन स्वतःच्या कर्तृत्वाने साधना करून फलप्राप्ती करून घेणं एवढं सोपं नाही. ते एका दिवसात, एका महिन्यात वा एका वर्षात, एका जन्मातही फलप्राप्ती होईल असं नाही. अनेक जन्म घ्यावे लागतील, अनेक जन्म आणि अनेक जन्म घेऊनही होईलच. कधी होईल काय माहिती. त्यांना अनेक जन्म साधना करावी लागते आणि साधना केली तरच फलप्राप्ती होते. पण ती जबाबदारी जिम्मेदारी ही साधकावर असते. पण प्रार्थना करणारा जो आहे, जो प्रार्थना करतो, प्रार्थना केल्यानंतर प्रार्थना करणारा जो असतो त्याला ती फलप्राप्तीची जबाबदारी त्याच्यावर नसते, तो ज्याला प्रार्थना करतो त्याच्यावर असते. विठ्ठल ज्याची प्रार्थना तो करत असतो तो त्याला फलप्राप्ती करून देतो. नुसती फलप्राप्तीच करून देतो असं नाही. महाराज, प्रार्थनेमध्ये अशी शक्ती आहे, तो ज्याची प्रार्थना करतो त्याला आपल्याकडं खेचून घेतो. प्रार्थनेमध्ये ही शक्ती आहे. आपण देवाची प्रार्थना करतो, इतर साधना करणाऱ्याला साधना करून आपल्या सामर्थ्यानं आपल्या शक्तीनं देवापर्यंत जावं लागतं. पण प्रार्थना करणाऱ्याला देवापर्यंत जावं लागत नाही, देव त्याच्याकडे येतो. विठ्ठल
आपल्या संप्रदायामध्ये आपल्या संप्रदायातील पूर्वसुरींनी आपण जे सकाळी भजन करतो त्या सकाळच्या भजनामध्ये जवळजवळ अर्धे अभंग हे प्रार्थना करणारे अभंग आहे. मग ती पहिली मालिका असेल काय, तिसरी मालिका असली काय, भोपाळ्याचे अभंग असले काय, किंवा भोपाळ्याच्या पुढे पुन्हा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान वगैरे ह्याच्या पुढच्या मालिकेत, ह्या सर्व मालिकेमध्ये जे अभंग आहेत हे सगळे देवाकडं प्रार्थना करणारे अभंग, प्रार्थना करणारे. तुम्ही संताधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार किंवा आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवन गोमटे ते करा करुणी उचित न करी उदास. की सगळे अभंग प्रार्थना पर अभंग आहे. किंवा सुंदर ते ध्यानाची मालिका, सदा माझे डोळे तुळो तुझी मूर्ती, सगळे प्रार्थना करणारे अभंग. गोपाळ्याचे अभंग सगळे प्रार्थना करणारे अभंग. आणि चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, हाही अभंग देवाला प्रार्थना करणार अशा प्रकारचा अभंग आहे. या प्रस्तुत अभंगातूनही तुकोबाराय देवाकडं प्रार्थना करतात, देवाकडं मागणी करतात अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. घ्यावी घ्यावी माझी सेवा, 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 दिनदुर्बळाची देवा, दिनदुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिनदुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिनदुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. इथं देवा हा शब्द जरी सामान्य अर्थाने आलेला असला, कारण देव हे सामान्य नाम आहे. देव एक आहे, कोणता देव? एखादा जसं विषय सांगितला इंद्र, चंद्र, सूर्य, शनी, असे एखादा, मग ते विशेष नाम आहे. पण नुसतं देव या शब्दाचा प्रयोग केला तर ते सामान्य नाम आहे. पण जरी सामान्य नाम असलं, पण तुकोबारायांच्या अभंगात आलं की त्या देव शब्दाचा अर्थ विशेषच घ्यावा लागतो. तो पांडुरंग असाच घ्यावा लागतो. आता मला ते साहित्यातलं वचन आठवत नाही, पण एक साहित्यात असं वचन आहे, माला शब्द येतो. पण माला शब्द आल्यानंतर मग ती मोत्याची माळ, ती तुळशीची माळ, स्फटिकाची माळ,
चंदनाची माळ, अशा हे वेगवेगळ्या वस्तूच्या ह्या माळा असतात. पण नुसता माळा शब्द आला तर तिथं त्या माला शब्दाचा अर्थ पुष्पमाला असाच घ्यावा लागतो. तसं देव शब्द तुकोबा यांच्या गात्यात आला की त्या देव शब्दाचा अर्थ बाकीचा इथला तिथला कुठलाही देव न घेता तो त्या देव शब्दाचा अर्थ काय घ्यावा लागतो? पांडुरंग असाच घ्यावा लागतो. विठ्ठल 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 देवाकडं प्रार्थना करतात म्हणजे पांडुरंगाकडं प्रार्थना तुकोबाबाई करू लागलेले आहेत की हे देवा, तुम्ही माझी सेवा घ्यावी 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 माझी सेवा. तुकोबाबाई जी मागणी करू लागलेली आहेत, विचित्र अशा प्रकारची ही मागणी. पाहणाऱ्याला ऐकणाऱ्याला असं वाटतं की ही मागणी काय तुकोबाबांना काय येडबीड लागले का काय, ही असली काय मागणी करतात. संसारी लोकांच्या दृष्टीनं ही योग्य वा उचित वाटत नाही. आणि परमार्थिक तर ही तुकोबाबाईंची जी मागणी आहे, ही मागणी संसारी लोकांच्या दृष्टीनं ही उचित वाटत नाही. का वाटत नाही? कारण संसारी लोकांच्या दृष्टीनं धन, सत्ता, अर्थात प्रपंचातल्या संसारातल्या गोष्टी जर मागून घेतल्या तर त्या काय वाटतात? योग्य अशा प्रकार. संसारी लोकांची इच्छा असतेच काय? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ही संसारी लोकांची अपेक्षा असते. आणि त्यांनी ज्या वेळेला ही मागणी तुकोबाबाईंची ऐकली, काय तुकाराम महाराज येडे, सेवा तर करूच लागलेले आणि सेवा करू तरी सेवेची मागणी करतात. देवाला जर मागितलं एक भारी गाडी द्यावा, कीर्तनाला जायचं काय ताण नाही राहायचं, तुला मला दिली नसते का गाडी? मला त्यावेळेला तुकोबाबाईंना विमान दिलं असत. पण तुकोबाबाईंनी असल्या संसारातल्या नश्वर वस्तूची मागणी करत नाही. संसारातलंही काम काही मागितलं नाही. मग परमार्थातल्या लोकांच्या दृष्टीनं तरी परमार्थामध्ये परमोच्च सर्वश्रेष्ठ फल जे असतं ते म्हणजे मोक्ष. मोक्षाच्या पुढे पुन्हा काहीच नाही. तो मोक्ष एकदा मिळाला की पुन्हा त्याला प्राप्त करायला मिळवायला काही शिल्लक राहत नाही. कृत्य अशा प्रकारची स्थिती होऊन जाते. आत्मानं चेद्विजानी आदयमस्मीति पुरुष किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजवेत्, ही स्थिती त्याला प्राप्त होऊन जाते. पुन्हा त्याला इच्छाच राहत नाही. पारमार्थिक लोकांनी पाहिलं तरी मोक्षही मागितला नाही. म्हणून संसारी लोकांच्या दृष्टीनेही तुकोबाराय वेडे ठरायला लागले आणि पारमार्थिक लोकांच्या दृष्टीनेही तुकोबाराय वेडे ठरायला झाले. हा ना तो ठाव झाला, इकडचं नाही तिकडचं नाही. असं
आपल्यासारख्याला सामान्य लोकाला, सामान्य संसारी लोकाला, परमार्थ करणाऱ्या लोकांना असं वाटतं, पण तुकोबाराय महाराज, तुकोबाराय फार चतुर आहे. तुकोबाराय देवाला संसारातल्या कोणत्या गोष्टीची मागणी करत नाहीत आणि परमार्थातला जो ब्रह्मज्ञान वा मोक्ष त्याचीही मागणी करत नाहीत. नको म्हणतात. न लगे मुक्ती आणि संपदा, मुक्तीही नको म्हणतात आणि संपदाही अशा प्रकारची नको म्हणतात. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा. देवा ऐके ही विनंती, मग नको रे ही मुक्ती, मुक्तीलाही नको म्हणतात, मुक्तीलाही नको. आणि मागतात काय तर तुझी सेवा. तुझी सेवा घडावी असं नाही, करून घ्यावी असं नाही, मी तर करतोच आहे, केलेली तू स्वीकारावी. विठ्ठल विठ्ठल दोनदा घ्यावी घ्यावी आले ना, सेवा घ्यावी म्हणजे माझ्याकडून करून घ्यावी. आणि पुन्हा एकदा घ्यावी आले, केलेली तू मान्य करून घ्यावी. विठ्ठल 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 आपण सेवा देवाची करावी, देवाची सेवा आपल्याकडून घडावी आणि देवाने ती आपली सेवा स्वीकारावी, ही तुकोबारायांची अपेक्षा आहे. आणि या जन्मात फक्त सेवा करावी असं नाही महाराज. तुकोबाराय प्रतिज्ञा करतात की या सेवेसाठी मी जन्म घेईन, जन्म घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा. आपण महाराज तुम्हाला जन्म घ्यायचा म्हटल्यानंतर तुम्हाला गर्भात यावं लागेल, गर्भाचं दुःख भोगावं लागेल, जन्माचं दुःख भोगावं लागेल, पुन्हा मरावं लागेल. हे सगळे दुःख संसारातले भोगावे लागतील, कशाला जन्म घेता असं देवाने विचारलं. हे देवा
हे गर्भवासाच्या दुःखाची काही आम्हाला भीती घालू नकोस. आम्हाला सुखानं गर्भवासात घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. गर्भवासाचं दुःख हे आम्हाला मान्य आहे, काही हरकत नाही. पण तुझ्या चरणाची सेवा आम्हाला करायची. ती सेवा आमच्याकडून घडली पाहिजे. ती सेवा आमच्याकडून तू करून घे. आणि आमच्याकडून जशी काही वेगळी वाकडी सेवा आम्ही करतोय ती तू मान्य करून घे. म्हणून दोनदा घ्यावी माझी सेवा. कारण असं दोन वेळेला म्हणण्याचं कारण असं आहे, आपण सेवा करतो. आपण सेवा करतो, पण आपण केलेली सेवा देवाला मान्य होईलच असं नाही. आपण उगा अहंकार घेत असतो. मी इतक्या वाऱ्या केल्या, अशीही केली पुन्हा परतीची केली. त्यात भजन करत सेना महाराजांनी दगड आणला. वारी चुकली ना चरित्र सांगतात ना सेना महाराज. वारकरीच होते ना. देवाच्या दर्शनाला गेले सेना महाराज, वारीला गेले की सेना महाराज आले की असं सांगतात की देवाची नजर दृष्टी अशी खाली असायची. कारण भक्तांनी सेवा केल्यानंतर त्या सेवेचं ओझ देवावर होतं. ऋणी होतो देव ऋणी. भक्तरी ऋणी देवाईचा, भक्तरी ऋणी देवाईचा. तो ब्रह्मी भक्ताया होतच कीर्तन वागतारी ऋणी देवाईचा, भक्तरी ऋणी देवाईचा. भाग्य तरी ऋणी देवायसा. देव ऋणी होतो देव ऋणी. सेना महाराजांच्या सेवेनं देव ऋणी झालेला असायचा. आणि त्यामुळं आता ऋण असल्यामुळं त्यांच्याकडे असं वर नजर करून बघायची काय ताकद आहे. देवाची नजर खाली असायची. सेना महाराज यायचे, देवाचं दर्शन घ्यायचे, भेटायचे, बोलायचे, भजन करायचे, सेवा करायचे, पुन्हा निघून जायचे. एकदम वारीला गेलेले असताना सेना महाराजांनी कधी न्हावी मध्ये हजामतीचा व्यवसाय त्यांचा असायचा, धंदा असायचा. आणि मग ते हजामती पूर्वी काही असे ब्लेड पाडणं वगैरे नव्हते करत. ते वस्ताला असायचं. सगळ्यांना तो एकच. मग त्याची धार लावावी लागायची. तर ती धार लावण्यासाठी तो एक दगड असायचा. काय त्याचं त्यातच ना निशाण. निशाण काही भागामध्ये त्याला कानच म्हणतात. तर तो दगड त्यांना तो चांगला दिसला आणि जाता जाता त्यांनी तो दगड घेऊन गेले. दुसऱ्या वारीला आल्यानंतर देवाच्या दर्शनाला आले तर देवाचं असे हे म्हणजे देवाने आपल्याकडे वर बघू नये असं त्यांचा भाव नव्हता मनात. पण एरवी देव खाली पाहतो ना, आज कसं काय आपलं काय चुकलं काय. म्हणजे देवा माझं काय चुकलं काय. म्हणे हा काय चुकलं. मागची वारी. मागची वारी देवा मी तर आलो होतो ना, तुमचं दर्शन घेऊन गेलो, तुम्हाला बोलून गेलो. तुम्हाला आठवत नाही. बोललो नाही तुम्हाला. बोलले होते. आलो होतो नाही तर आले होते, पण वारीला नाही. मग कशाला आलो होतो. दगड न्यायला. कपाळावर मारून घेतलं सेना महाराजांनी. बाप या दगडानं माझी वारी चुकवली. तो दगड वापरलाच नाही. मग त्याचा उपयोग तो वस्त्रा घासण्यासाठी त्यांनी केलाच नाही.
त्यांना वाटल्या दगडाला नेऊन टाकू कुणाच्या तेव्हा तिथं पंढरपूर. पुन्हा दुसऱ्या वारीला येताना दगड घेऊन आले आणि तिला टाकून पुन्हा आल्यावर देवच पुन्हा तसंच. देव आता काय चुकलं माझं? आता तर मी वारीला आलो, मागच्या वेळेला आलो होतो ना, आताही आलेलो आहे. नाही आता आले पण ते वारीला नाही, कशाला? दगड टाकायला. दगड घेऊन गेले, दगड टाकाय आले तरी वारी चुकती. दिवसातून दुसऱ्याच्या 3-3 आईस्क्रीम 3-3 पंक्ती जोडून कसं व्हायचं? आपण करतोय खरी, पण ती घडती का काय माहिती, म्हणून तुकोबारांनी म्हणावं लागलं, घ्यावी घ्यावी माझी सेवा. देवा तुम्ही माझी सेवा मान्य करून घ्या. तुम्ही घ्यावी, तुम्हाला आवडेल अशी माझ्याकडून सेवा होईलच असं नाही. कारण मी कसा आहे, कोण आहे मी, कोण तुमची सेवा करणारा जो आहे मी तो कोण आहे? दीन दुर्बळाची देवा. देवा मी दीन आहे, मी दुर्बळ आहे, बलहीन अशा प्रकारचा आहे. मी तुमची काय सेवा करू शकतोय? तुमची सेवा करण्यासाठी माझ्याकडे आहे तरी काय? विठ्ठल 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 धर्म करावा म्हटलं तर त्याला धन नाही. तुझं ध्यान करावं म्हटलं चित्त माझ्या अधीन नाही, इंद्रिय माझ्या अधीन नाही. कसं करतो तुझं ध्यान? काय तुझं काय करावं काही कळतच नाही. तुझी सेवा करण्याकरता मी असमर्थ आहे, असमर्थ. कासयाने पूजा करू केशी राजा. काय आम्ही भक्ती करणे कैसे, भक्ती करणे कैशी. आम्ही भक्ती कशी करायची देवा? काय भक्ती करणार आम्ही? सांग ना तूच. काय एक व्हावे तुम्हासी, तुम्हाला आम्ही काय समर्पण करायचं, काय तुम्हाला वाहायचं? अवघा भगवून उरलासी. जी वस्तू तुला समर्पण करायची
सर्व वस्तूमध्ये तूच अशा प्रकारचा भरलेला आहेस. तुझ्याशिवाय कोणती वस्तू रिकामीच नाहीये, सगळं तूच आहेस. वाणी, खाणी, रसी, रूपी, गंधी शब्द समर्पण करावे. त्या वाणीत त्या शब्दातही तूच आहेस. रूप म्हणजे एखादी वस्तू, आकार, तो त्याला समर्पण करा म्हटलं त्याच्यातही तूच आहेस. रस एखादा काय समर्पण करावं त्याच्यातही तूच आहेस. गंध, फुलं समर्पण करावे त्याच्यातही तूच आहेस. तू नाही असं का कोणतं ठीक का कशात तू नाही सांग ना. सगळं तूच तर आहेस. मग तुला काय समर्पण कर, कसं आम्ही तुला, कशी भक्ती तरी कशी करायची, सेवा तरी कशी करायची. तुझी सेवा करण्यासाठी देवा मी असमर्थ आहे, दीन आहे, दुर्बळ आहे, बलहीन आहे. बलहीन म्हणजेच असमर्थ आहे. तुकोबारायांकडे देव आले म्हणजे हा अभंग तर अगोदरचाच आहे. पण ज्या वेळेला खरंच भगवान तुकोबारायांच्या घरी आले, पाहुणे घरशी आजी आले ऋषिकेशी, ज्या वेळेला तुकोबारायांना असं वाटलं की आपलं इथलं अवतार कार्य संपलेलं आहे, आपण आता जावं म्हणून निरोप पाठवला. संकादिकाजवळ निरोप पाठवला. तुम्ही संकादिक म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, भाकावी करुणा, विनवा वैकुंठीचा गाणा, तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, मला नेण्यासाठी मूळ पाठवा म्हणून प्रार्थना केली. गरुडालाही विनवलं, लक्ष्मीलाही विनवलं. गरुडाचे पायी ठेवे वेळो वेळा डोई, कारण देवाला घेऊन येणारा कोण आहे? गरुडच आहे. लक्ष्मी मातेला सांगितलं काय, पाय लक्ष्मीचे हाती तुम्हा येतो काको जाती, वेगी आणावा तो हरी मज दिनाते, उद्धवी तुका म्हणे शेषा जागे करा. झोपलेले असतात देव. मग शेषालाही प्रार्थना केली, हे हो शेष महाराज तुम्ही थोडा अंग हलवा म्हणजे भगवान काय होतील, जागे होतील. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. सगळ्यांना प्रार्थना केली. सगळ्यांना प्रार्थना केल्यावर भगवानही संकादिकांच्या निरोपावरून यायला तयार झाले. येतो म्हणून सांगा म्हणून तुकोबारायांना सांगितलं. तुकोबारायांना निरोप सांगितला. तुकोबारायांना ते शुभ अशा प्रकारचे शकुनही व्हायला लागले आणि खरंच भगवान गरुडावर बसून तुकोबारायांकडे आले. तुकोबारायांच्या घरी आले. तुकोबारायांच्या घरी आल्यानंतर आता त्यांचा पाहुणचार करायचा, देवाची सेवा करायची, देवाला उपचार समर्पण करायचे. तर तुकोबारायांचं काय काय कशी पूजा करणार, देवांना कशा उपचार करणं समर्पण करणार. तुकोबारायांकडे होतच काय हो माणूस. तुकोबारायांनी म्हटलेले काय करू उपचार, काय करू उपचार, समर्पण करू. आता हा देव अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, ज्याच्या संकल्पाने जग निर्माण होतं, संकल्पाने जग चालतं, संकल्पाने सगळ्या जगाचा विनाश, वैकुंठात राहणारा हा सगळं दिव्य तिथलं कसं आहे वैकुंठ भुवन काय माहिती. आणि हा आपल्या घरी आलाय आणि आपली काय स्थिती आहे, कोप मोडकी
अशी नवी नाही, अशी सगळी तुटलेली जर्जर अशा प्रकारची झालेली. पाऊस आला तर सगळं पाऊस आतच. खूप मोडकी जर्जर. आता तिथं वैकुंठामध्ये तिथं सगळी देव याच्या सेवेला, आणि हा मोठ्या सिंहासनावर बसलेला असतो. दिव्य असं ते सिंहासन. आपल्या घरी आता बसायला त्याला काय, घरी मोडकिया बाजा त्या बी मोडलेल्या, त्याच्यावर गादी बी नाही. वाकळाच्या वरी, वाकळाच्या शेजार सगळे बदगे, तेही फाटलेले बदगे. आमच्या मराठवाड्याचा शब्द आहे. अशी स्थिती. कसं करायचं, देवाची सेवा तरी कशी करायची. देव आल्यानंतर तुकोबारायांनी हाताला धरलं, घरात नेलं. तुकोबारायांना वाटलं किंवा आता त्याला दररोज सिंहासनावर बसायची सवय, आता आपल्याकडे कुठं सिंहासन आहे, पण बाजाचं सिंहासन करू. पण बाजाचं सिंहासन कसं काय दिसल. दुसरी मोडकी बाज होती, मोडलेल्या बाजा होत्या 2. मग असा एक दगड टेकन लावला, एक पाय मोडलेला होता, त्या पाय मोडलेल्या बाजूला असा दगड लावला, वर बाज त्याच्यावर वाकळा टाकल्या, आणि एक उलटी बाज ठेवली अशी ती पाय वर करून. म्हणजे थोडं सिंहासनासारखं काहीतरी दिसलं वाटे. अशी उलटी एक बाज ठेवली आणि देवाला सांगितलं, देवा बसा. आता देवाने तरी विचार करायचा ना आपण, की आता सिंहासनावर नाही बसू लागलो, तुकाराम महाराजांच्या बाजावर बसू लागलोय. मला देव बसायला गेले, ते सिंहासनावर जसं आपलं रेलून बसतात तसं रेलून बसायला लागले. ते रेलल्याबरोबर दगड घसारला. दगड घसरला की दगडावरून बाज खाली, जशी बाज खाली तुझ्या देवाचे पायवर पाठीमागं देव पडले. आता देवा आमची अशी स्थिती आहे, हे उपचार तुला समर्पण तरी कसे करायचे, काय करू उपचार. आता देवाला पाहुणा आलेला आहे, आता बसायला कसं तरी बाजाचं आसन दिलं होतं. आता काहीतरी भोजन काहीतरी देवाला करावं लागेल ना, काहीतरी नैवेद्य करावं लागेल ना. देवाला काय नाही, देवाला 56 नाही 1000 प्रकारचे भोग लावतात काही लोक. तिकडं तो बघत सुद्धा नाही. आता आम्ही पालखीत होतो ना, पालखीमध्ये किती भोग असायचे बाबा बाप. संध्याकाळची जी शेजारती जे असायचे का नाही, ते 100-150 तर ते पुढेच असायचे. वेगवेगळे कशाचे, पेढेचे कशाचे, लाडूचे कशाचे, जिलबी काय, गुलाबजामुन काय, वेगवेगळे सगळे भोग. एवढे देवाला भोग लावतात लोक. देव त्यांच्याकडे बघत नाही, आपल्याकडं आहेच काय. दरदरीत पाण्यामध्ये रांधलेल्या कन्या जिजाबाईला, हे आगे आवले, भगवान आलेत घरी, देवाला घरी पाहुणा आलाय, जीवाचा पाहुणा आहे, काहीतरी त्याला जेवायला कर. ती म्हणे आहे का घरी काही. अगं बघ काय असलं तर. उत्तराखंडीकडे गेल्या जिजाबाई, पाहिलं थोडं गाडग्यात मुठभर जेवारी होती. मग त्याच्या कन्या करायच्या ठरवल्या. हांडावर पाणी भर. देव काही एकटा आलेला नव्हता ना. हे सगळं वय मोठे माणसं गेली, सगळे सोबतच असते. सगळी भक्त मंडळी, उद्धव, प्रल्हाद, ही सगळी मंडळी आलेलीच होती ना. आणि एवढ्याला कसं काय पाहायचं मग एवढं घर तुला कसं करायचं जिजाबाईनं. मग आता ते हंडाभर पाणी ठेवलं, त्यात एवढ्या एवढ्या कन्या टाकल्या, म्हणून दरदरीत पाण्यामध्ये. मग ते कन्या ज्या झाल्या का नाही, त्या कन्याचे 3 प्रकार. श्री कन्या, जय कन्या आणि जय जय कन्या. बाबा सांगत असतात मारुती बाबा. श्री कन्या म्हणजे आपली लापसी, म्हणजे ताटात वाढली की जापची ती हालतच नाही. लापशी अशी मस्त, त्यात खोबरं, मनुका, काजू, बदाम हे सगळं पिस्ता टाकलेलं असं मस्त, अशी विलायची टाकून केलेली, त्याला म्हणतात श्री कन्या. थोड्या जय कन्या असतात, ती थोडीशी पातळ असते, पाण्यादार असते. अशी ताटात वाढून चालत नाही, तिला अशी वाटीत बिटीत कशात तरी वाढावी लागते. आणि जय जय कन्या, जय जय कन्या म्हणजे अशा असतात की जर अशी उताराला पंगत बसलेली असली
आणि फक्त वरच्या ताटात वाढायचं, खाली वाढायची गरजच नाही. बरोबर अशा ते जय जय कान्या. तुकाराम महाराजांच्या घरी जिजाबाईनं ज्या कान्या केल्या त्या कशा? जय जय कान्या, जय जय कान्या. भगवंताला सांगितलं बसा देवा जेवायला. देवाने सांगितलं बसा तुम्ही, बघाय काय लागले, बसा तुम्ही पण. तिला एकमेकाकडे बघायला. तर त्या कन्या आता ह्या खायच्या का आपण, तुम्ही बसणार नाही का? भगवान एकटेच बसले. कारण अशा कन्या खाण्यासाठी देवाला युगायुगाची वाट पाहावी लागते. द्वापार युगामध्ये एकदा ह्या कन्या खाल्ल्या होत्या विधवाच्या घरी. त्यानंतर कलियुगामध्ये फक्त तुकोबाईकडेच खायला भेटले. विठ्ठल विठ्ठल विधुराच्या घरी भक्षुनी कन्या परमानंदे झाला. आणि मग त्या कन्या वाढायला लागल्यानंतर त्या कुठं आवरतात म्हणून देवाने अशी 2 हाताने धरल्या. आता 2 हाताने असं आवरून धरलं, ते ओतलं सगळं भांड्यानंच, ते ओतलं सगळं भरलं ना, ते तळ भरल्यासारखं. मग ते खाता कुठं येत आहे. मग भगवंतानी दुसरे 2 हात अजून धारण केले आणि असं चतुर्भुज होऊन त्या कन्या काय केल्या, आवडीनं अशा प्रकारच्या खाल्ल्या. आता ते खाल्ल्या, मला ते पुढचं नाही सांगायचं, तुकोबाईंची फक्त प्रार्थना आहे. आता आला विषय म्हणून पुढचं सांगून घेतलं मी. तुकोबा म्हणता देवा मी दुर्बळ आहे, दीन आहे, तुमची सेवा करण्यासाठी, तुम्हाला उपचार समर्पण करण्यासाठी मी असमर्थ आहे. माझ्याजवळ आहेच काय? मी दीन आहे, दुर्बळ. जशी माझ्याकडून वेळी वाकडी सेवा होईल, कुणाची लिंबस तोडले असतील, कुणाची जांबस तोडले असतील, कुणाचं बिस्किट कुणाच खिशात घातलं असं काय, पण वारे केली ना देवा, जशी केली असं तशी तू माझी तू काय कर, ती मान्य अशा प्रकारची करून घे विठ्ठल. माझ्याकडं काहीच नाही, कारण मी दुर्बळ आहे. मग आता तुम्ही काहीच समर्पण करणार नाही का? मग सेवा तरी कशी करणार? हा, एक आहे वा तुला समर्पण करायला. काय आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात अवघ्या उपचारा, 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 अवघ्या उपचारा एक मनची दातारा. तेव्हा तुला जे काही सगळे उपचार समर्पण करायचे असतात, त्या सर्व उपचाराच्या जागेवर मला समर्पण करायला फक्त एक काय आहे? मनच आहे. मनाशिवाय दुसरं द्यायला माझ्याकडं तुला देण्यासाठी दुसरं काहीच नाही. आणि ते मन मी तुला काय करतोय? अर्पण अशा प्रकारचं करतोय. अवघ्या उपचार एक मनची दाता. जसं आपण पूजा करायला लागलो
देवाला पूजा करायची, वेगवेगळे उपचार समर्पण करायचे असतात आणि मग ते उपचार काही सगळे आपल्याजवळ नसतात. अर्घ्यं समर्पयामि, अर्घ्यं समर्पयामि, आचमनं समर्पयामि, शुद्धोदकं समर्पयामि, गंगोदकं. आता गंगोदक कुठून आणायचं? त्याच पाण्याला गंगोदक आहे असं समजायचं, काय करायचं? अर्पण करायचं. गंगोदकं समर्पयामि. आता फुलं नसली, काही वस्त्र नसले की मग ते ब्राह्मण सांगत असतात घ्या अक्षता हातात आणि वस्त्राची कल्पना करायची. वस्त्र म्हणून अक्षरात काय करायचं असतं? समर्पण करायचं. कुठलाही उपचार अक्षर हातात घ्यायच्या, त्या देवाला समर्पण करायचं. मग अक्षरा असल्या की सगळ्याच उपचारावर भागतो. जे जे उपचार आपल्याकडे कमी आहेत, फक्त त्या उपचाराची काय करायची? कल्पना करायची. ती अक्षर देवाला व्हायची, फक्त त्याची कल्पना करून ती आपण देवाला समर्पण करतो अशी भावना करायची असं सांगितलं. तसं तुकोबाराय म्हणतात की तुला उपचार समर्पण करण्यासाठी त्या सर्व उपचाराच्या जागेवर माझ्याकडे फक्त काय आहे? मनच आहे. मनाशिवाय दुसरं काही नाही. हे मन मी तुला समर्पण करतोय. अवघ्या उपचारा एक मनची दातारा, हा एक अर्थ. दुसरा याचा अर्थ असा आहे की तुला सगळे उपचार हे मी मनाच्या द्वारा अशा प्रकारचे समर्पण करतोय. कसे उपचार समर्पण करतोय? सगळं मनानेच. याला मानस पूजा म्हणतात. मानस पूजा. मने प्रतिमा स्थापिली, माने मन पूजा केली, मन पूजा केली, मने मन पूजा केली. मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. आपल्याला पूजा करायची म्हटलं, देवाला उपचार समर्पण करायचे म्हटलं की अगोदर त्याची देवाची प्रतिमा लागते. एक तर देव लागतो, देव नसेल तर देवाची प्रतिमा. मग देवाच्या प्रतिमेला उपचार केलेले उपचार जर समर्पण केले देवाला प्राप्त होते. त्याच्याकरता प्रतिमा तरी लागतेच. मग ती प्रतिमा शास्त्रात जे सांगितलेली आहे, वेगवेगळ्या प्रतिमा, कुठं मातीची प्रतिमा, कुठं दगडाची प्रतिमा असते, कुठं धातूची असते, कुठं लाकडाची असते. जगन्नाथपुरीला गेलो तर तिथल्या त्या प्रतिमा कशाच्या आहेत? लाकडाच्या आहेत. आपण कुठेही शंकराच्या मंदिरात गेलो किंवा भगवान विष्णूच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेलो, सगळ्या प्रतिमा कशाच्या दिसतात? दगडाच्या दिसतात. काही ठिकाणी मातीच्या आहेत, काही ठिकाणी चित्र असतात, काही ठिकाणी
पंचधातूच्या प्रतिमा असतात. कुठं लोखंडाची असते, कुठं पितळाची मूर्ती असते, कुठं चांदीची असते, कुठं तांब्याची असते, कुठं पंचधातूची असते. अशा ह्या वेगवेगळ्या प्रतिमा असतात. आणि मग त्या प्रतिमा स्थापन करून त्या प्रतिमेमध्ये त्या देवतेचं आव्हान करून मग तिथं त्या देवतेची काय करायची असते, पूजा करायची असते. वेगवेगळे त्या देवतेच्या आवडीनुसार त्या देवतेला उपचार समर्पण करायचे असते. तुकोबाराय म्हणतात की मी प्रतिमा मनाचीच केली आणि ती मनातच स्थापन केली. मनानेच त्या प्रतिमेचा आकार धारण केला, म्हणजे मानसिक प्रतिमा तयार केली. मग मानसिक म्हणजे ती कल्पनेच्या द्वारा जशी आपल्याला कल्पनेनं करता येईल तशी ती मूर्ती करता येईल, प्रतिमा तयार करता येते. चतुर्भुज म्हटलं, चतुर्भुज सुंदर, जितकं सुंदर तितकं सुंदर. अशी मी मनानं मानसिक अशा प्रकारची प्रतिमा स्थापन केली. आणि मानसिक प्रतिमा स्थापन करून त्या प्रतिमेला, त्या देवतेला जे सगळे उपचार समर्पण करणार तेही सगळे मानसिकच, तेही सगळे मनाचेच. जसं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, आम्हाला शब्दच देव आणि त्या देवाला उपचार जे समर्पण करायचे ते सुद्धा कशाचे, शब्दाचेच. तो काय म्हणे, आम्हा शब्दाचे हा देव, शब्देची पूजा करू. शब्दानेच त्याची आम्ही काय करणार, देव ही शब्दाचाच. आणि त्याला जे पूजा करायची त्याचा गौरव ते सुद्धा कशाने, शब्दानेच. अशा प्रकारे तसं मानसिकच प्रतिमा म्हणजे कल्पनेतूनच तयार केलेली प्रतिमा आणि त्या प्रतिमेला जे उपचार समर्पण करायचे ते सुद्धा कशाने, मनानेच. लई सोपी आहे महाराज ही पूजा, लई सोपी आहे. आणि स्थूल पूजेपेक्षा करोडो पटीनं जास्त फल देणारी. विठ्ठल मनानेच सगळे उपचार अशा प्रकारचे समर्पण करायचे. कल्पनेतच अशी कल्पना करायची की परमात्मा आपल्या समोर प्रगट झालेला आहे किंवा आपल्या अंतःकरणात मूर्ती देवाची आहे. त्या मूर्तीला मूर्तीला करण्यापेक्षा साक्षात देवच आपल्या समोर प्रगट झाले अशी कल्पना करायला काय हरकत आहे. हो, तिथे काय काही खरं देव आला पाहिजे असतो. डोळे झाकायचे, मस्त स्नान करायचं, पूजा करायची. पूजा झालं की उत्तराभिमुख होऊन किंवा पूर्वाभिमुख होऊन बसायचं, आसन लावून बसायचं, डोळे झाकून मनात ही पूजा करायची. भगवान आपल्या समोर प्रगट झालेले. मग भगवान आल्यानंतर देवा चरण धुण्यासाठी पाणी द्यायचं, देवाला बसायला आसन द्यायचं, सोन्याचं सिंहासन कल्पनेनं तयार करायचं, मनाने तयार करायचं. मनानेच सगळं आसन देऊन देवाला बसवायचं. पुन्हा देवाची पाद्यपूजा करायची. अभिषेक का करेना देवा. मग अभिषेकाला देवाला आपलं हितलं पाणी घ्यायचंच नाही, मंदाकिनीचं पाणी आणायचं, गंगेचं पाणी आणायचं. अशी ही मानसिक पूजा. दूध जरशा घ्यायचं नाही, कामधेनूचं दूध, स्वर्गातून कामधेनूचं दूध आणायचं. आणि उभं एवढं नाही, टँकरच आणायचं. कामधेनूच्या दुधाचं दही
दुग्ध स्नानं समर्पयामी, दधी स्नानं समर्पयामी. कामधेनूच्या गाईच्या दुधापासून दह्यापासून लोणी काढून केलेलं तूप, त्या तुपाने देवाला अभिषेक घालायचा. मधुस्नानं समर्पयामी, मधाने स्नान घालायचं देवाला. शर्करा स्नानं समर्पयामी, शर्कर साखरेनं अशा प्रकारचा अभिषेक. वेगवेगळ्या फळाचे रस, त्या रसाने देवाला मानसिक कल्पना करायची. जेवढे उपचार आपल्याला समर्पण करता येतील तेवढे सगळे समर्पण करायचे. सगळे स्नान वेगवेगळ्या प्रकारचं स्नान झाल्यानंतर पुन्हा शुद्ध होतं स्नानं समर्पयामी, चंदनं समर्पयामी करून देवाला देवाचं रेशमी वस्त्राने अंग पुसून घ्यायचं. देवाला अशी भारी दिव्य अशा प्रकारचे वस्त्र समर्पित करायचे. देवाने वस्त्र घातले की देवाला गंध लावायचा. देवाला वेगवेगळे अलंकार सगळे हातातले, पायातले, गळ्यातले, कानातले सर्व अलंकार, दिव्य मुकुट देवाला समर्पण करायचा. पुष्पमाला समर्पण करायची, तुळशीमाला समर्पण करायची. आणि 56 काय वाटेल तेवढे हजारो भोग समर्पण करा ना. अमृतात्मकम नैवेद्यम निवेदयामी, अमृत स्वरूप अशा प्रकारचा नैवेद्य देवाला समर्पण करायचा. देवाची आरती करायची, देवाला ओवाळायचं. देवाला स्वर्ण दक्षिणा समर्पण करायच्या, रत्न समर्पण करायचे. अहो मनाने कल्पना करायला लावायचं आहे कशाला? वचने किंवा होता जसं म्हणतात तसं कल्पना करायला काय. तर असे हे सगळे भोग देवाला समर्पण करायचे. आणि हे सगळं मनानेच, हे सगळे उपचार मनाने समर्पण करायचे. हे सगळं मनच करतं. तुकोबाबाई म्हणतात की तुला सगळे उपचार समर्पण करायला माझ्याकडे फक्त काय आहे? मनच आहे, मनच आहे. अवघ्या उपचार एक मनची दातारा, एक मनच माझ्या जवळ आहे. आणि ते मी तुला काय करतोय? समर्पण अशा प्रकारचं करतोय. पण का हो? हे मन देवाला समर्पण जर केलं, ही मनानेच केलेली पूजा, मनानेच केलेले उपचार हे देवाला आवडतात का? म्हणतात दुसऱ्या अभंगात, मनोमय पूजा हिची पडिये केची राजा, हिची पडिये केची राजा, हिची पडिये केची राजा. मनोमय पूजा हिची पडिये केची राजा, हिची पडिये केची राजा, हिची पडिये केची राजा. मनोमय पूजा हेची पडिये केशी राजा. केशी राजाला अर्थात देवाला ही मनोमय केलेली पूजा ही खूप खूप आवडते, खूप आवडते. घेतो कल्पनेचे भोग, न रुचती न मानिती बाह्य. घेतो कल्पनेत, म्हणजे मनाने तयार केलेले भोग, कल्पनेचे भोग जरी आपण देवाला दिले तरी तो स्वीकारतो. म्हणून तो गोबाई म्हणता, देवा हे दातारा, माझ्याकडं तुला देण्यासाठी, तुला उपचार समर्पण करण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी दुसरं काहीच नाही. मन आहे, फक्त मन. आणि ते मन मी तुला काय करतोय? समर्पण करतोय. ही सेवा तू माझ्या मनाने केलेली सेवा तू काय कर? स्वीकार करून घे. अवघ्या उपचारा एक मनची दातारा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बळाची देवा विठ्ठल ही जी सेवा आहे ना, बाकीचं देणं लय सोपं आहे. हे जरी तो गोबाईने असं म्हटलं असलं तरी बाकीचं देणं सोपं आहे, मन देणं एवढं सोपं नाही. सगळ्यात कठीण जर काय असेल तर हे संसारात असलेलं मन देवाकडे लावणं हे अवघड आहे. तीच तर भक्ती आहे. खरी भक्ती त्यालाच म्हणतात. भक्ती म्हणजे आपण जी भक्ती करतो ना, कपडे बदलणं, इथून इथपर्यंत गंध लावणं, किलोचे टाळ छटाकावर आणणं,
भजन करणं म्हणजे हे आहे, पण हे सगळं हे कशासाठी असतं? ते मन तिकडं लागण्यासाठी. हे बहिरंग आहे. अंतरंग भक्तीचं स्वरूप जर काय असेल तर हे मन देवाकडं लावून, कुठल्या का होईना प्रकाराने, कोणत्या का होईना प्रकाराने हे मन देवाकडं लागणं ही भक्ती आहे. मग येव मनाधत्स्व मयी बुद्धिनिवेशय. भगवान स्वतः सांगतात की तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी. तर मन माझ्याकडं लाव. मन लावणं फार हीच भक्ती आहे. ते कबीर महाराज दृष्टांत सांगतात ना. कबीर महाराज मिरच्या लावित होते. आता मिरच्या लावणं म्हणजे काय? त्या ह्याच्यातल्या वाप्यात ते रोप उपटायचं आणि तिकडे सवीला नेऊन लावायचं. कुणीतरी एक माणूसानं पाहिलं कबीर महाराज दिसतात, तर थोडासा भाविक होता, तर मग ते होता, पण त्याला काही झालेली जायची. 10 वर्ष गेला, महाराज ती गाडी येणार आहे. गाडी आहे, मला थोडीशी मला एक प्रश्न होता, प्रश्नाचं उत्तर सांगता का? हा सांगतो बा, मला येत असलं तर. काय तुझा प्रश्न? महाराज भक्ती कशाला म्हणतात सांगा ना. महाराज ही भक्ती अख्खा जन्म चालला तरी आपल्याला कळणार. मग ते म्हणतो की मला घाई आहे, 2 मिनिटात मला जायचंय, गाडी येईन, काय करा. भक्ती म्हणजे काय ते सांगा. आता कबीर महाराज माणूस सहज बोलणे हित उपडणे. तो ज्या अधिकाराचा असेल, त्याची जी लायकी असेल, ते सगळं त्याचं पाहून संत काय करत असतात? सहज बोलत असतात. आणि सहज बोलण्यात त्यांच्या हिताचा उपयोग. सहज बोलले, अरे मी करतोय ती भक्ती म्हणजे काय? मला लक्षात येईल. मी काय करतोय? तुम्ही मिरच्या लावताय, गेलंच ना बघ. महाराज असं काय हो तुम्ही बोलताय? मला असं आडवं करून बोलायला लागले. याला कुठं भक्ती म्हणत असतात? तिथलं लोक उपटायचं, ते घेतात, सगळेच लोक लावतात. कोण मिरच्या नाही लावीत? मिरच्या नसते लावीत, दुसरं काय ते लावीत असतील, कांदे लावीत असतील, लसूण लावीत असतील, पण लावतातच ना. मग याला कुठं भक्ती म्हणतात काय? म्हणे अरे बाबा, त्यालाच भक्ती म्हणतात महाराज. अशी माझी थट्टा नका नको, मजा नका नको. नीट जरा समजून सांगा, मला एवढं समजत नाही. तुम्हाला नेमकं म्हणायचं आहे काय? अरे बाबा, मिरच्या लावतोय म्हणजे मी काय करतोय? इथलं रोप उपटतोय, तिकडं लावतोय. मग तसंच आहे आपलं हे मनरूपी रोप जे संसारात रुतलेलं आहे, तिथून उपटायचं आणि ते कुठं लावायचं? देवाकडं लावायचं. हीच भक्ती आहे. करी ऐशी धावाधावी चित्त लावी चरणापी, मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरुनी ठर. आणखी मी काय सेवा करतोय अभंगाच्या तिसऱ्या चरणात. अवघियाचा ठाव, 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 अवघियाचा अवघियांचा ठाव, सगळ्या जगाचा, अवघ म्हणजे सगळं संसार, सगळं जगत, या सगळ्याच ठाव. ठाव
भाव म्हणजे ठिकाण, स्थान. या सगळ्याचं अधिष्ठान देवा तू आहे. तुझे चरण आहे, तुझे पाय आहे. तुझं चरण म्हणजे स्वरूप. तर उत्तम स्वरूप मी चरण शब्दानं म्हणते. तर उत्तम जो असतो त्या व्यक्तीविषयी बोलत असताना शास्त्रामध्ये चरण शब्दाचा प्रयोग केला जातो. आता हा तर सर्वात उत्तमात उत्तम आहे, पुरुषोत्तम आहे. मग त्याच्याविषयी बोलत असताना, स्वरूपाविषयी बोलत असताना सुद्धा चरण शब्दाचा प्रयोग केला जातो. देवा तू सगळ्याचं अधिष्ठान आहेस आणि अशा तुझ्या त्या चरणावर, तुझ्या अधिष्ठानावर मी माझा काय करतोय, आता तुझ्या चरणावर, पायावर माझा जीवभाव अशा प्रकारचा मी समर्पित करतोय. अवघ्यांचा ठाव चरणावरी पायावरी जीवभाव तुका म्हणी बळी, जीव दिला पाया तळी. हा जीवभाव माझा समर्पण. आता वेळ नाही चिंतन करायला आपल्याला. हा जीवभाव अशा प्रकारचा समर्पण करतोय आणि जीवभाव समर्पण करून तुझ्यासाठी मी आसन घालतोय. आणि आसन घालून तू त्या आसनावर बसलास की मी काय करतोय, अभंगाच्या शेवटच्या चरणात चित्ताचे आसन, चित्ताचे आसन, चित्ताचे आसन.